नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 याचा संपूर्ण स्वाध्याय याचा भाग 1 बघत आहोत। यामध्ये आज आपण प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 याचा स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 11 वरती दिलेला आहे। त्यामध्ये एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत। त्या 6 प्रश्नांपैकी आजच्या भाग 1 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 अचूक सहसंबंध ओळखा, प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा, प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला जी स्वाध्यायाची उत्तरे दिली जाणार आहेत ती तुम्ही बोर्डाची जी उत्तरपत्रिका लिहिणार आहात, म्हणजे बोर्डा जो तुम्ही पेपर सोडवणार आहात त्या परीक्षेला तुम्हाला ज्या पद्धतीने उत्तरे लिहायला पाहिजेत त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तरे लिहून दिलेली आहेत। म्हणजे टिपा लिहा हा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते मुद्दे आवश्यक आहेत ते सुरुवातीला दिलेले आहेत। त्यानंतर भौगोलिक कारणे लिहा हा जो प्रश्न आहे तो बोर्डाला 12 गुणांचा आहे। त्याचं उत्तरही बोर्डाच्या परीक्षा दृष्टिकोनातून कशी मांडणी पाहिजे त्या पद्धतीने दिलेले आहेत। कारण हे जे स्वाध्यायाचे प्रश्न असतात ते खूप महत्त्वाचे असतात, कारण 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये यातले बरेच प्रश्न हे विचारले जातात। तर तुम्ही ही जी प्रश्नांची उत्तरं आहेत ही आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायची आहेत। मग आपण सुरुवात करूया। सुरुवातीला प्रश्न क्रमांक 1 आहे अचूक सहसंबंध ओळखा। पाठ्यपुस्तकामध्ये पहिलाच प्रश्न आपल्याला दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 1 अचूक सहसंबंध ओळखा। ए विधान आणि आर कारण। ह्या विधान ए आणि आर कारण म्हणजे या ठिकाणी एक विधान आहे हे ए नंबरचं आणि आर कारण आहे, ह्या दोन्हींचा सहसंबंध लावायचा आहे आणि ह्याचे जे पर्याय आहेत अ, आ, ई आणि ई ह्या 4 पर्यायापैकी जे बरोबर उत्तर असेल ते उत्तर आपल्याला खाली लिहायचं आहे। मग या ठिकाणी बघा ए विधान आहे सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते। आर सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते। मग याचं जे उत्तर आहे ते उत्तर असं येईल ई, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे। म्हणजे या ठिकाणी हा जो ई आहे हे याचं उत्तर बरोबर आहे, कारण ए सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते हे विधान ही बरोबर आहे आणि आर सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते हे सुद्धा बरोबर आहे आणि एचे आर हे अचूक स्पष्टीकरण करते। म्हणून पर्याय क्रमांक 3 ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, हे उत्तर येईल। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे ए प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही। आर जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो। खाली जे पर्याय आहेत अ, आ, ई हे सगळ्यांना समान असतात। याचं आपण उत्तर बघूया। ह्याचं उत्तर आहे आ, केवळ आर बरोबर आहे, कारण ए जे आहे प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही हे विधान चूक आहे, कारण प्रदेशातील लोकसंख्येमध्ये सतत बदल होत असतो। म्हणून ए विधान चूक आहे आणि फक्त आर विधान बरोबर आहे। म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 आ, केवळ आर बरोबर आहे, हे उत्तर आपल्याला लिहिता येईल। त्यानंतर क्रमांक 3 चा प्रश्न आहे ए दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो। आर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते। याचं उत्तर बघा 3 नंबरचं जे आहे ई हे उत्तर याचं बरोबर आहे। ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो। हा प्रश्न जो आहे तो लोकसंख्या संक्रमण प्रतिमानावर आधारित आहे आणि आर विधान दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते हे पण बरोबर आहे आणि एचे आर अचूक स्पष्टीकरण करते। अशा पद्धतीनं आपल्याला अचूक सहसंबंध ओळखा याचे 3 प्रश्न हे स्वाध्यायासाठी दिलेले आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे टिपा लिहा।
आणि यासाठी एकूण पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायामध्ये 3 प्रश्न हे टिपासाठी आहेत. एक आहे भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव किंवा परिणाम. दुसरा आहे जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. आणि क्रमांक 3 आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा 3रा टप्पा. आता आपण याचं एक एक उत्तर बघूया. कारण हा जो प्रश्न आहे तो बोर्डाला तुम्हाला 4 मार्कासाठी विचारला जातो. म्हणजे एक तुम्हाला क्रमांक सोडण्यासाठी 4 मार्क्स आहेत. असे एकूण तुम्हाला 3 सोडवायचे असतात आणि एकूण 12 मार्कासाठी टिपाली हा प्रश्न असतो. म्हणजे बोर्डासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. मग आता क्रमांक 1 आहे भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव. याचं उत्तर बघूया आपण. आता यासाठी आपण सुरुवातीला कोणकोणते मुद्दे ह्या प्रश्नासाठी आवश्यक आहेत ते बघूया. कारण या प्रश्नासाठी जास्त मार्क्स असल्यामुळे कोणते मुद्दे ह्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे हे अगोदर सुरुवातीला तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल. या ठिकाणी बघा उत्तराचे मुद्दे आहेत. पहिल्यांदा प्रस्तावना लिहावी लागेल. त्यानंतर अ मुद्द्यामध्ये लोकसंख्या वितरणावर परिणाम किंवा प्रभाव करणारे प्राकृतिक घटक कोणकोणते आहेत ते लिहावे लागतील. त्यानंतर ब मुद्द्यामध्ये भूरचनेचा लोकसंख्या वितरणावर परिणाम किंवा प्रभाव, यामध्ये एकूण जे 7 घटक आहेत त्या 7 घटकांचा परिणाम हा लिहावा लागेल. त्यामध्ये एक पर्वत, पठारे, मैदाने, वाळवंटे, बर्फाच्छादित प्रदेश, किनारपट्टी मैदाने, द्वीपकल्पीय स्थान आणि शेवटी समारोप लिहावा लागेल. एवढं उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळू शकतात. तर आपण प्रत्यक्ष उत्तर लिहायला सुरुवात करूया. पहिल्यांदा प्रस्तावना. लोकसंख्येच्या वितरणावर अनेक प्राकृतिक व मानवी घटक परिणाम करतात. त्यामुळे जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आढळून येते. यामधील प्राकृतिक घटकामधील भूरचनेचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर जास्त प्रमाणात होत असलेला दिसून येतो. नंतर पुढचा मुद्दा आहे अ लोकसंख्या वितरणावर परिणाम किंवा प्रभाव करणारे प्राकृतिक घटक. यामध्ये बघा लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक घटकामधील प्राकृतिक रचना म्हणजे भूरूपे, हवामान, पाण्याची उपलब्धता, मृदा इत्यादी घटक परिणाम करतात. त्यातील भूरचनेची माहिती खालीलप्रमाणे. भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम किंवा प्रभाव हा मुद्दा लिहायचा आहे. आणि त्यामध्ये 1 पर्वत, पर्वतीय प्रदेश, तीव्र उतार, जास्त उंची, घनदाट वने, बर्फाच्छादित प्रदेश, जाड भरडयुक्त मृदा, वेगाने वाहणाऱ्या नद्या अशा प्रकारची भौगोलिक रचना मानवासाठी प्रतिकूल असून शेती करणे, वाहतूक मार्ग तयार करणे, मानवी वसाहती निर्माण करणे, उद्योगधंदे उभारणे इत्यादी मानवी क्रिया करता येत नाहीत. त्यामुळे पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या विरळ आढळते. आणि शेवटी उदाहरण लिहायचं आहे. हिमालय, रॉकी, अँडीज, सह्याद्री, विंध्य इत्यादी पर्वत श्रेणी. म्हणजे अशा पद्धत स्पष्टीकरण लिहून शेवटी उदाहरण लिहिणं हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे पठारे. पठारी प्रदेश थंड हवामानाचे, बर्फाच्छादित, जाड भरडयुक्त मृदा असणारे असतील तर अशा पठारी प्रदेशामध्ये लोकसंख्या विरळ किंवा कमी आढळून येते. उदाहरणार्थ तिबेटचे पठार. काही पठारी प्रदेश खनिजांनी संपन्न असून तेथे शेतीसाठी सुपीक मृदा आहे. त्यामुळे अशा पठारी प्रदेशात लोकसंख्या मध्यम ते दाट स्वरूपाची आढळून येते. उदाहरण दख्खनचे पठार. क्रमांक 3 आहे मैदानी. मैदानी प्रदेशामध्ये दाट लोकसंख्या आढळून येते कारण मैदाने मानवी जीवनासाठी अनुकूल असतात. सपाट जमीन, पाणी उपलब्धता, मंद उतार, सुपीक मृदा यामुळे शेती करणे, उद्योगधंदे उभारणे, मानवी वसाहतीची उभारणे, वाहतुकीचे मार्ग तयार करणे यासारख्या मानवी क्रिया करता येतात. त्यामुळे मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट आढळून येते. उदाहरणार्थ गंगा नदीचा मैदानी प्रदेश. क्रमांक 4 आहे वाळवंटे. वाळवंटी प्रदेशात जास्त उष्णता, पावसाचे कमी प्रमाण, वाळवंटी जाड मृदा, वनस्पतींचे प्रमाण कमी यामुळे
शेती करणे, वाहतुकीची मार्ग निर्मिती न करता आल्याने लोकसंख्या कमी प्रमाणात आढळून येते. उदाहरणार्थ भारतीय महावाळवंट, सहारा वाळवंट इत्यादी. यानंतर मुद्दा क्रमांक 5 आहे बर्फाच्छादित प्रदेश. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये अतिथंड हवामान, बर्फाचे थर, हिमवृष्टी इत्यादीमुळे असे प्रदेश मानवी जीवनासाठी प्रतिकूल असतात व लोकसंख्या कमी किंवा विरळ आढळून येते. उदाहरणार्थ ग्रीनलँड, सायबेरिया, अलास्का इत्यादी. मुद्दा क्रमांक 6 आहे किनारपट्टी मैदाने. अशा प्रदेशामध्ये शेतीसाठी योग्य मृदा, योग्य हवामान, नैसर्गिक बंदरे, मासेमारी, सागरी जलवाहतूक इत्यादीमुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आढळून येते. उदाहरणार्थ भारताची पश्चिम किनारपट्टी. 7वा मुद्दा आहे द्वीपकल्पीय प्रदेश. द्वीपकल्पीय प्रदेश हे सागरी वाहतुकीमधील महत्त्वाचे प्रदेश असतात. जहाजांचे थांबे, मालाची चढउतार, जहाजांचे तेल भरणे, जहाजांची देखभाल इत्यादीमुळे अशा प्रदेशामध्येही लोकसंख्या दाट आढळून येते. उदाहरणार्थ भारताचा दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेश. अशा पद्धतीने आपण 7 मुद्द्यांचं स्पष्टीकरण लिहिलं आहे, त्याची उदाहरण लिहिली आहेत आणि शेवटी समारोपाच्या 2 ओळी लिहिणं अपेक्षित आहे. समारोप बघा. वरीलप्रमाणे अनेक भूरूपांचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावरती होत असतो. त्यामुळे लोकसंख्या काही प्रदेशात कमी तर काही प्रदेशात जास्त आढळून येते. आता तुम्हाला काही वेळेस हे जे उत्तर दिलेलं आहे ते जास्त वाटेल, परंतु उत्तर तुम्ही विस्तृत लिहिणं गरजेचं आहे. कारण टिपाल्या हा जो प्रश्न आहे तो दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये गणला जातो, म्हणजे मोठ्या प्रश्नामध्ये याचा समावेश केला जातो. मग उत्तर तुम्हाला जास्त लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण टिपाल्याचा प्रश्न क्रमांक 2 बघूया. जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. आता सुरुवातीला यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक आहेत बघा. मुद्दे कोणकोणते आहेत? पहिल्यांदा प्रस्तावना लिहावी लागेल. त्यानंतर क्रमांक 1ला जन्मदर व स्थूल जन्मदराचा अर्थ लिहावा लागेल. क्रमांक 2ला मृत्यूदर किंवा स्थूल मृत्यूदराचा अर्थ लिहावा लागेल. त्यानंतर क्रमांक 3ला जन्मदर व मृत्यूदर यांचा सहसंबंध लिहावा लागेल. आता सहसंबंधामध्ये एकूण 4 प्रकारचे सहसंबंध आहेत. अ, ब, क आणि ड. मध्ये जन्मदर जास्त व मृत्यूदर जास्त असल्यास एकूण लोकसंख्या वाढ स्थिर असते. ब, जन्मदर जास्त मृत्यूदर कमी, एकूण लोकसंख्येमध्ये वाढ होते. क मध्ये जन्मदर कमी व मृत्यूदर जास्त, एकूण लोकसंख्येमध्ये घट होते. जन्मदर कमी व मृत्यूदर कमी, एकूण लोकसंख्येमध्ये वाढ किंवा स्थिर असते. अशा प्रकारची परिस्थिती विकसित राष्ट्रामध्ये आढळते. ही शेवटची 4 नंबरची. आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. आत्ता आपण याचं उत्तर हे विस्तृतपणे लिहूया. हे फक्त मुद्दे बघितले आपण. पहिल्यांदा प्रस्तावना. लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट ही प्रामुख्याने जन्मदर व मृत्यूदर यावर अवलंबून असते. जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील तफावतीमुळे लोकसंख्या वाढ किंवा घट घडून येते. जन्मदर किंवा स्थूल जन्मदराचा अर्थ एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अभ्रके म्हणजे जन्मदर किंवा स्थूल जन्मदर होय. मृत्यूदर किंवा स्थूल मृत्यूदराचा अर्थ एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे मृत्यूदर किंवा स्थूल मृत्यूदर होय. यात पुढचा मुद्दा आहे जन्मदर व मृत्यूदर यामधील सहसंबंध. त्यामध्ये पहिला सहसंबंध आहे अ, जन्मदर जास्त व मृत्यूदर जास्त किंवा जन्मदर मृत्यूदर दोन्हीही जास्त असाही मुद्दा लिहिता येईल. याचं स्पष्टीकरण जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यास एकूण लोकसंख्येमध्ये जास्त वाढ होत नाही. एकूण लोकसंख्या कमी पण स्थिर असते. जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असणारे देश हे कमी विकसित किंवा विकसनशील असतात. अशा प्रकारची जन्मदर व मृत्यूदराची स्थिती लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आढळून येते.
दुसरा सहसंबंध आहे जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी. या ठिकाणी ब असं लिहा, इथं अ झाले. जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी. जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी असल्यास एकूण लोकसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते. लोकसंख्या विस्फोटाची परिस्थिती असते, कारण जन्माला येणाऱ्यांची संख्या ही मृत्यू पावणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते. अशा प्रकारची परिस्थिती लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आढळून येते. इथं दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आढळून येते. यामध्ये प्रामुख्याने नायजर, कांगो इत्यादी देश येतात. पुढचा मुद्दा आहे क जन्मदर कमी व मृत्यूदरही कमी. दोन्हीही कमी असल्यास बघा, जन्मदर व मृत्यूदर दोन्ही कमी असल्यास एकूण लोकसंख्या कमी असते व लोकसंख्या वाढ ही अत्यल्प असते व एकूण लोकसंख्या स्थिर होत जाते. अशा प्रकारची परिस्थिती प्रामुख्याने विकसित राष्ट्रांमध्ये आढळून येते. ड सहसंबंध आहे जन्मदर कमी व मृत्यूदर जास्त असल्यास. जन्मदर कमी व मृत्यूदर जास्त असल्यास एकूण लोकसंख्येमध्ये घट आढळून येते. यास लोकसंख्येमधील नकारात्मक वाढ असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात अशा प्रकारची परिस्थिती जगामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत नाही. आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. अशा प्रकारे जन्मदर व मृत्यूदरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सहसंबंध आढळून येतो व त्यामुळे एकूण लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होते. यानंतर टिपा लिहायचा प्रश्न क्रमांक 3 आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा. यासाठी मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहावी लागेल. क्रमांक 1ला लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचा अर्थ लिहावा लागेल. क्रमांक 2मध्ये लोकसंख्या प्रतिमानाच्या टप्प्यांची नावं लिहावी लागतील. क्रमांक 3मध्ये लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये लिहावी लागतील. आणि क्रमांक 4ला लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाची आकृती काढावी लागेल. या ठिकाणी मुद्दा क्रमांक 3मध्ये लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये ही जास्त लिहायची आहेत, कारण प्रश्नामध्ये लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा हा आपल्याला विचारलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष उत्तर लिहायला सुरुवात करूया. सुरुवातीला प्रस्तावना. जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील तफावतीमुळे एकूण लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होत असते. जन्मदर, मृत्यूदर व एकूण लोकसंख्या वाढ विचारात घेऊन लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाची निर्मिती केलेली आहे. दुसरा मुद्दा त्यापुढचा लोकसंख्या संक्रमण प्रतिमान अर्थ. लोकसंख्या संक्रमण प्रतिमान किंवा त्या सिद्धांत असंही म्हटलं जातं. लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे विचारात घेऊन लोकसंख्या वाढीची स्थित्यंतरे दाखवणारी नमुना चित्र म्हणजे लोकसंख्या संक्रमण प्रतिमान होय. लोकसंख्या संक्रमण प्रतिमानामध्ये लोकसंख्या वाढीचे एकूण 5 टप्प्यांचा समावेश केला गेला आहे. यामध्ये राष्ट्रांचा अविकसित ते विकसित अशा क्रमाने मांडणी येते. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचे टप्पे. लोकसंख्या वाढीनुसार लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचे एकूण 5 टप्प्यामध्ये मांडणी केली गेली आहे. त्यामध्ये क्रमांक 1चा टप्पा अतिशय स्थिर, दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथा टप्पा कमी बदल दर्शविणारा, 5वा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा. यात पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये. यामध्ये क्रमांक 1 लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या तिसऱ्या टप्प्यास नंतरच्या काळात विस्तारणारा या नावाने ओळखले जाते. दुसरा मुद्दा आहे लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या तिसऱ्या टप्प्यास नंतरच्या काळात विस्तारणारा या नावाने ओळखले जाते. आपण बघितलं होतं. पुढचा मुद्दा आहे या टप्प्यामध्ये कमी झालेला मृत्यूदर आणखी कमी होत जातो, तसेच जन्मदर कमी होत जातो व एकूण लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो. पण लोकसंख्या वाढत असते, कारण
जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असतो. पुढचा मुद्दा आहे, या टप्प्यातील देशांचा प्रगतीचा वेग वाढलेला असतो, त्यामुळे देशातील लोकांचे उत्पादन उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पादनापेक्षा अधिक असते. पुढचा मुद्दा आहे, या टप्प्यातील देशांतील लोकांमध्ये गरिबीचे प्रमाण कमी असते, तंत्रज्ञानाचा विस्तार व उपयोगही वाढलेला असतो, द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा विस्तार होतो, लोकांची शैक्षणिक पातळी उंचावते. पुढचा मुद्दा आहे, या टप्प्यातील देशांमधील लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजलेले असते, कुटुंबाचा आकार लहान होतो. या टप्प्यातील देश विकसनशीलमधून विकसित टप्प्याकडे जात आहेत. पुढचा मुद्दा आहे, लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सध्या भारत, चीन या देशांचा समावेश होतो. आणि शेवटी लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाची किंवा सिद्धांताची आकृती काढायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं ही आकृती काढावी लागेल. जर तुमच्याकडं परीक्षेमध्ये जर वेळ कमी असेल तर तुम्ही फक्त तिसऱ्या टप्प्याची, म्हणजे आपल्याला विचारलेला आहे फक्त हाच, नंतरच्या काळात विस्तारणार हा तिसरा टप्पा विचारला आहे. यामधील जरी तुम्ही जन्मदर, मृत्यूदर आणि एकूण लोकसंख्या जर दाखवली तरी चालेल, पण जर शक्यतो वेळ असेल तर तुम्ही ही पूर्ण आकृती काढली तरी चालेल, कारण यासाठी मार्क्स 4 आहेत. त्यामुळे आकृतीचा सराव करा. ही आकृती आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. अशा पद्धतीनं बघा, आपण आतापर्यंत टिपा लिहा हा जो प्रश्न आहे तो बघितलेला आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा बघायचा आहे. यामध्ये आपल्याला भौगोलिक कारणे लिहिण्यासाठी एकूण 6 दिलेली आहेत. त्यामध्ये एक आहे, भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. दुसरा, लोकसंख्या वितरण असमान असते. तिसरा, वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. क्रमांक 4, लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते. जन्मदर कमी असूनसुद्धा लोकसंख्या वाढू शकते. आणि क्रमांक 6 आहे, लोकसंख्या घनता ही लोकसंख्याने क्षेत्रफळावर अवलंबून आहे. आपल्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 11वरती जो स्वाध्याय दिलेला आहे त्यातील हे प्रश्न आहेत. आता आपण एका एका प्रश्नाचं उत्तर बघूया. पहिला प्रश्न आहे, भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर लिहिताना तुम्ही ज्या पद्धतीनं बोर्डाच्या परीक्षेला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. म्हणजे बोर्डाला तुम्ही अशाच पद्धतीने उत्तर लिहायचा सराव करायचा आहे. मग ज्यावेळेस तुम्ही स्वाध्याय अशा पद्धतीने लिहाल, म्हणजे पहिल्यांदा दिलेलं विधान, त्यानंतर क्रमांक 1, 2, 3, 4 जेवढे येतील तेवढे, ते क्रमांक एकाखाली एक लिहिणे, पण इकडचे जे तुमचे शब्द आहेत ते असे इकडं एका बाजूला लिहिणे, हे जर तुम्ही व्यवस्थित लिहायची सुरुवात आत्तापासून केली तर तुम्हाला बोर्डाला व्यवस्थित पेपर लिहिता येतो आणि चांगले मार्क्स मिळतात. कारणे लिहा हा तुम्हाला बोर्डाला 3 गुणासाठी 1 प्रश्न असतो. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न सोडण्यासाठी 3 मार्क्स आहेत, म्हणजे जास्त मार्क्स आहेत. मग तुम्हाला किमान 3 ते 4 मुद्दे या ठिकाणी लिहिणे हे अपेक्षित आहे. मग आपला पहिला जो प्रश्न आहे तो आहे, भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. तर याचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं बघा. उत्तर म्हणायचं, पर जसं विधान दिलं आहे त्या पद्धतीनं विधान लिहायचं. भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे, सोलप्युराम, कारण, डॅश करायचं आणि जे मुद्दे आहेत ते मुद्दे एकाखाली एक लिहायचे. अशा पद्धतीने उत्तर लिहिता येतं. किंवा डायरेक्ट तुम्ही हे विधान न लिहिता क्रमांक 1 टाकायचा आणि डायरेक्ट उत्तराला सुरुवात करायची. 1, 2, 3, 4 असे मुद्दे टाका, उत्तर लिहा आणि शेवटी ते लिहायचं, वरील कारणामुळे भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. म्हणजे हे विधान तुम्ही वर लिहू शकता किंवा खाली लिहू शकता, दोन्ही ठिकाणी तुम्ही लिहू शकता, पण एका ठिकाणी वर किंवा खाली लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर ॲट्रॅक्टिव्ह दिसते. आता आपण क्रमांक 1चं उत्तर बघा काय दिलं आहे मुद्दा.
भारताचा एकूण लोकसंख्येमध्ये जगात दुसरा क्रमांक लागतो. क्रमांक 2चा मुद्दा आहे, लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर कमी होतो व जन्मदरसुद्धा कमी होतो, परंतु मृत्यूदराच्या तुलनेत जन्मदर जास्त असतो, त्यामुळे एकूण लोकसंख्येमध्ये वाढ होते. क्रमांक 3, लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये भारतास लागू पडतात. क्रमांक 4, भारतामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही कमी झालेले आहेत, परंतु मृत्यूदरापेक्षा जन्मदर तुलनेने जास्त आहे, कारण वाढणारे उत्पन्न, उंचावलेले राहणीमान, तंत्रज्ञानाचा विकास यामुळे भारताची लोकसंख्या वाढत आहे. आणि शेवटी इत्यादी. अशा पद्धतीने आपण एका प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. आता यानंतर क्रमांक 2चा प्रश्न बघूया. क्रमांक 2ला आहे, लोकसंख्या वितरण असमान असते. लोकसंख्या वितरण असमान असते स्वल्पविराम कारण डॅश. क्रमांक 1, लोकसंख्या वितरणावर अनेक भौगोलिक व मानवी घटकांचा परिणाम होत असतो. यामध्ये भूरूपे, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी भौगोलिक घटकांचा समावेश होतो. क्रमांक 2, ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल आहेत त्या प्रदेशात लोकसंख्या दाट आढळते, तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत त्या प्रदेशात लोकसंख्या विरळ आढळते. किनारपट्टीचे प्रदेश, सुपीक मैदानी, योग्य हवामान अशा प्रदेशात लोकसंख्या दाट आढळून येते. क्रमांक 4, तीव्र उताराचे पर्वत, अतिशीत, अतिउष्ण वाळवंटी, दलदल, बर्फाच्छादित प्रदेश अशा ठिकाणी मानवासाठी प्रतिकूल घटक असल्याने लोकसंख्या विरळ किंवा कमी आढळून येते इत्यादी. याचा प्रश्न क्रमांक 3 आहे, वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते कारण क्रमांक 1, वस्तू, मानव इत्यादींचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करणे म्हणजे वाहतूक होय. वाहतुकीच्या सोयीमुळे विविध स्वरूपाची साधनसंपत्ती, वस्तू, व्यक्ती यांची ये-जा सुलभ होते. क्रमांक 3, वाहतुकीच्या विकासामुळे नवनवीन भूमी प्रदेशांचा शोध लागला, बंदरांचा विकास झाला, विविध प्रदेशांची सुगमता वाढली. क्रमांक 4, तसेच वाहतुकीमुळे नागरीकरणास चालना मिळते व लोकवस्तीत वाढ होते इत्यादी. क्रमांक 4चा प्रश्न आहे, लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायांची वाढ होते कारण क्रमांक 1, लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या एकूण 5 टप्प्यापैकी पहिल्या टप्प्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वैद्यकीय सेवा आणि आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ झाल्याने रोगराईवर मात केली जाते व मृत्यूदर कमी होतो. क्रमांक 2, या टप्प्यामध्ये मृत्यूदरापेक्षा जन्मदर तुलनेने जास्त असल्याने लोकसंख्या वाढ होते. क्रमांक 3, वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेती व शेतीवर आधारित उद्योगांची वाढ होते, तसेच इतर उद्योगामध्येही वाढ होऊन द्वितीयक व्यवसायामध्ये वाढ होते. क्रमांक 4, उद्योगांची वाढ झाल्याने स्थानिक व आंतरराष्ट्रीय व्यापार, वाहतूक, संदेशवहन इत्यादी तृतीयक व्यवसायामध्ये वाढ होते इत्यादी. त्यानंतर क्रमांक 5चा प्रश्न आहे, जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू शकते. याचं उत्तर बघा, जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढू शकते कारण क्रमांक 1, लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाच्या 4थ्या टप्प्यात असणाऱ्या देशांमध्ये जन्मदर कमी असून सुद्धा लोकसंख्या वाढते, परंतु ही वाढ अत्यल्प असते. क्रमांक 2, या टप्प्यातील देशांमध्ये लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे असते,
देशाची आर्थिक स्थिती सुधारलेली असते, लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात, त्यामुळे मृत्यूदर कमी झालेला असतो. 3. या टप्प्यात जन्मदर कमी असूनसुद्धा त्याहीपेक्षा मृत्यूदर कमी असतो, त्यामुळे एकूण लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते. क्रमांक 4. यामध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाचा समावेश होतो इत्यादी. क्रमांक 6चा प्रश्न आहे, लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळ यावर अवलंबून असते किंवा आहे? याचं उत्तर, लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून आहे किंवा असते, कारण क्रमांक 1. लोकसंख्या अभ्यासामध्ये एखाद्या प्रदेशाची एकूण लोकसंख्या माहिती असणे योग्य ठरत नाही. त्या आधारे दोन प्रदेशाची तुलना, लिंगरचना, वयोरचना, कार्यशील लोकसंख्या, लोकसंख्या घनता इत्यादींचा अंदाज येत नाही. क्रमांक 2. यासाठी लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये लोकसंख्या घनता विशिष्ट सूत्राच्या आधारे काढली जाते. क्रमांक 3. लोकसंख्या घनता म्हणजे प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्या यांचे गुणोत्तर होय. क्रमांक 4. म्हणून लोकसंख्या घनता काढण्यासाठी लोकसंख्या व क्षेत्रफळ हे दोन घटक आवश्यक ठरतात इत्यादी. अशा पद्धतीने आपण भौगोलिक कारणे लिहा यामध्ये 6 आपल्याला प्रश्न दिले होते. त्या 6ही प्रश्नांची उत्तरे आपण बघितलेली आहेत. आता हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, म्हणून आपण यानंतरच्या पुढच्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 4 सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 5 लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची आकृती काढा व योग्य नावे द्या. प्रश्न क्रमांक 6 जगाच्या आराखड्यात खालील बाबी दाखवा व सूची काढा. ह्या प्रश्नांची उत्तरे आपण पुढील भागामध्ये बघू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.